हे गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल, ज्याचं नाव आहे रोहन मडवी. तर तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती. तर आय होप तुम्ही सर्व मजेत असतीलच. तर आज मी आलेलो आहे डुंगे या गावामध्ये लग्नासाठी. तर आज आहे हळदीचा दिवस. तर आपण आज जाणार आहोत नवरदेवाच्या घरी. आय होप तुम्ही सर्व मजेत असतीलच. तर इकडे बघा आमची नुसती मस्ती चाललेली आहे. युवी दिसत पण नाही, युवी दिसतच नाही. अरे युवी दिसतच नाही. आता काय करतो, युवी दिसतच नाही ब्लॉग मध्ये. हा दिसली. युवी काय बोल. हाय गाईज. चला तर आपण आलेलो आहोत नवरदेवाच्या घराच्या टेरेस वरती आणि इकडचा व्ह्यू मी तुम्हाला दाखवतो. तर हा त्यांचा टेरेस आहे. चला तर मी तुम्हाला दाखवतो इकडचा व्ह्यू. हा सकाळचा व्ह्यू आहे. इकडे मंडप घातलेला आहे आणि हा सकाळचा वेळ पूर्ण शेतवल आहे. अशी ती ट्रेनची रेल्वे पट्टी आहे, तिकडनं ट्रेन पास होतो. म्हणजे येताना मी ब्लॉग शूट आहे, त्याच्यामध्ये आहे बघा एंट्री बोगद्याची. तो आहे पूर्ण, म्हणजे पूर्ण शेत आहे. तर आपण आता खाली जाऊ. पारंबी मांडवण घेताई झुलना, पारंबी मांडवण घेताई झुलन, तिला बाय हल्दी कुंकवाचं सर्व. आणि तिकडे नवरदेवाचं घर आहे. चला तर आपण जाऊया मांडवामध्ये. तर आपण मांडवामध्ये एंट्री भवानी आंब्याची तोरणी दाराशी ती बांधिली गो. स्वरांश भाच्यानी मामाचे हळदीन लयच धमाल केली गो. ए बँड काही वाजतई मांडवदारानू, नाचतई गावलं सारा बिन मनीषी हलद हालत बेकार. दमला आमचं नवरदेव इथूनच. अजून तर सुरुवात आहे. बाबा एवढा बिझी नाही राहायचा माणसानी कामात. हळदीचा फंक्शन काही दाखवता आलं नाही मला. इथेच आराम केला, त्याच्यामुळे काही जायला भेटलं नाही. आणि अवतार बघा तुम्ही आता काय आहे. तर आता आपण थोड्याच वेळाने कपडे वगैरे चेंज करून तयारी करून आपण जाऊया सगळे. चला तर काही आता तयारी झालेली आहे. आपण थोड्याच वेळाने जाऊया आता मांडवामध्ये. तयारी झालेली आहे सगळ्यांची. आता आपण थोड्याच वेळाने निघूया तिकडे जायला. चला तर आपण आता निघूया. तयारी झाली आहे आपली. आता आपण जाण्यासाठी तयार आहोत हल्दीमध्ये. इकडे पूर्ण काळोखच दिसतो. पुढे इकडचा रस्ता मी तुम्हाला दाखवतो. हा पूर्ण पाठचा बॅकग्राऊंड आहे. अशा प्रकारे मला जॉईन झालेली आहे नेत्रा मडवी. नेत्रा बोल, कसे आमच्या रोहनला खूप सपोर्ट करा, त्याला खूप पुढे घेऊन जा. बस अजून काय नाही. थँक्यू सो मच. तर गाईज आपण शेतातून चाललेलो आहोत आणि इथे पूर्ण शेताचा रस्ता आहे आणि तिकडे मांडव आहे. सो गाईज अशा प्रकारे आपण आता नवरदेवाच्या घराची इथे बसलेलो आहोत आणि आपण आता एंट्री करत आहोत तिकडे डायरेक्ट मांडवामध्ये. चला तर आपण आता जाऊया पुढे. आणि सगळे आलेले आहेत. आणि हे बघा आमचं नवरदेव हळदीन पिवलं झालेलं आहे. दुपारी मध्ये यायला जमलं नव्हतं, आराम करत होतो. त्याच्यामुळे मी आता तुम्हाला दाखवतो आतमध्ये काय चालू आहे. तर त्याला सध्या लग्नाची गडबड सगळी आतमध्ये. तुम्हाला दाखवतो आता आपण आलेला आहे. ब्लॉग मध्ये घेऊया. कसं आहे
हॅलो गाईस, तर आता आलेलो आहो घरी आणि खूप दमलो, नाचलो वगैरे, थकलो जाम. तर आता आलेलो आहे घरी. चला तर आपण भेटूया आता उद्या. बाय. गाईस आपण आता मांडवामध्ये आलेलो आहोत आणि ते काय चालू तुम्ही मला दाखवण्याचा प्रयत्न करेन. मी आता आतमध्ये जाणार नाही, इथे काय काय सुरू आहे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. गुड इव्हनिंग गाईज. तर आता लग्नाला चाललेलो आहे, तयारी झालेली आहे. चला तर आपण आता जाऊया थोड्याच वेळाने लग्नाला. नवरदेव गेलेला आहे, तिकडे पोहोचलेला आहे नवरदेव. आम्ही इकडेच राहिलेलो आहोत, अजून सगळ्यांच्या तयाऱ्याच चालल्यात. चला तर आपण थोड्याच वेळाने आता निघूया तिकडे. जास्त लांब नाही आहे, गावातल्या गावातच आहे, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. चला तर जाऊया आता आपण तिकडे. सो गाईज, तर आता आपण निघालेलो आहोत, पाठीमागे सगळे येत आहेत. आपण आता चाललेलो आहोत तिकडे. चला तर आपण आता जाऊया पुढे. शपथ इथं काहीच दिसत नाही. चला तर गाईज आपण चाललेलो आहोत आता. काय बोलू मित्र, बोलताच येईन आता. काय तोंड दुखायला लागलं, कालपासून बोलता नुसता. चला चला गाईज, जाम टाइम झाला आम्हाला आता, भरपूर वेळ झालेला आहे. नवरदेव कधीच गेलेला आहे. हां ईश्वरं सिद्धितं भल्लालो. इथं तुमचा मेकअप लागतो, दुसरा काही लग्न वैताग आलेला आहे नुसता आम्हाला आता. तो बोलेल मला मेकअप केलाय, आमच्या घरी लाईट पण नव्हती, बघा कशा लाईट बीट सगळा होता, इन्व्हर्टरवर मेकअप केले त्यावेळी. सगळी थंडारल्यान रास थंडी वाजत, थंडी वाजत. ब्लँकेट घ्यायला लागल अंगावर आता. काय एवढी थंडी वाजते ना, काय सांगू तुम्हाला आता. सगळी वैतागले. तिकडे भाईचं होती, मी भाईसांच्या जवळच होतो. आताच इकडे आल्या बसायला ताईसांच्या जवळ, थोडीशी ताईंना कंपनी द्यायला कधी बसून भाईसांच्या जवळच बसलेलो होतो. सो हे गाईज आत्ताच आलोय लग्नामधून, तिथून इथे आत्ताच आलोय. चेंज केला आणि डायरेक्ट आता मी ब्लॉग इथे सेंड करतो. जेवण वगैरे झालं
आता मी ब्लॉग इथेच एंड करतो. जर की तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर तुम्ही नक्कीच ह्या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आता भेटूया पुढे. पुढे बघूया कोणता फंक्शन होते, त्या फंक्शनवरती डिपेंड आहे की ब्लॉगिंग करेन. जर की तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल ना तर नक्कीच शेअर करा आणि तुमचा असा सपोर्ट असू द्या. मला तुमच्या सपोर्टाची खूप गरज आहे. चला तर आपण आता भेटूया पुढे. बाय.